मस्त पाऊस पडतोय. चला वडापाव बनवूया. सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसणीच्या पाकळ्या, आलं, मिरच्या आणि कोथिंबीर वाटून घेऊया. थोडी जाडसर पेस्ट ठेवली तरीही चालेल. नंतर एका कढईमध्ये तेल गरम करून घेऊया. त्यामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्त्याची पाने, चिमूटभर हळद आणि वाटलेले वाटण टाकूया. व्यवस्थित परतून घेऊन त्यामध्ये उकडून कुस्करलेले बटाटे टाकूया. आणि आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया. आता चवीनुसार मीठ घालूया आणि मिश्रण व्यवस्थित परतून घेऊया. नंतर वरून चिरलेली कोथिंबीर टाकूया. आता भाजी रेडी झालेली आहे. आता बेसनचे बॅटर तयार करून घेऊ. त्यासाठी एक मोठी वाटी बेसन, चिमूटभर हळद आणि चवीपुरते मीठ घालू. नंतर त्यामध्ये थोडे थोडे पाणी मिसळून व्यवस्थित घोळ तयार करून घेऊ. खूप जाड नाही किंवा खूप पातळ नाही, साधारण एवढी कन्सिस्टन्सी हवी. आता तयार केलेल्या बटाट्याच्या भाजीचे आपण गोळे तयार करून घेऊ. तेल तापलंय की नाही चेक करूया आणि आता वडे सोडूया. वडे दोन्ही बाजूंनी व्यवस्थित तळून घ्यायचे. वडे तळून झालेत. आता आपण हे काढून घेऊ. आता चटणी तयार करून घेऊ. त्यासाठी राहिलेल्या पिठाचा चुरा तळून घेऊया. अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळायचंय. नंतर लसूण तळून घेऊ. चुऱ्यामध्ये लसूण, लाल तिखट आणि थोडेसे मीठ घालून हे मिश्रण वाटून घेऊ. मस्त लसूण चटणी तयार आहे. आता हिरव्या मिरच्या देखील तळून घेऊया आणि वडापाव सर्व करायला घेऊया. त्यासाठी पावामध्ये लसूण चटणी आणि बटाटे वडे टाकूया. गरमागरम वडापाव तयार आहे. या खायला.